हाय, कसे सगळे? गुड मॉर्निंग. आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी पालीला. तरी आमची जाताना मध्येच गाडी बंद पडली हायवेला. गाडी आम्ही एका साईडला लावून चाललंय बघायचं काय झालं गाडीला ते. आणि आद्विक खूप बोर झालेले गाडीमध्ये म्हणून आम्ही बाहेर काढलं तर दोघांना पण खेळायला जरा. कारण आम्ही 3 तास हायवेला होतो आणि हायवेला पण खूप गर्दी होते. मी पुढं दाखवतेच व्हिडिओमध्ये ह्या तिघांचं काय बाय बाय करायचं चाललेलं होतं. दिसेल त्या गाड्यांना. काय ते वेगळं वाटत होतं एवढ्या सगळ्या गाड्या एकत्र पाहिल्यावरती. आम्ही टोटल 3 तास हायवेला होतो आणि फायनली 3 तासानंतर आमची गाडी स्टार्ट झालेली आहे. तरी असं खूप छान वाटतं हे निसर्ग पाहून आणि अशी हिरवळ पाहिली की खूप छान वाटतं. तरी आम्ही माझी पूर्ण फॅमिली आम्ही पालीला चाललेलो आहोत. असं तुमच्यासोबत कधी झाले कुठे गेल्या आणि गाडी बंद पडली? खूप बोर झालेलं गाडी बंद पडल्यावरती. पालीला पोचलो तरी तिकडे मी खूप वर्षांनी आली आहे पालीला. तरी आद्विक तर फर्स्ट टाइमच आलेत. कारण मी ते दोघं जण झाल्यापासून तर नाही चाललेलो. आणि आद्विक आणि आद्वीनी फर्स्ट टाइम आणि स्वराजीनी खूप लहान होतं तेव्हा आलेलो आम्ही. लाईन पण खूप मोठी होती. तरी आमचं देवदर्शन झालेलं आहे. मंदिर वगैरे आल्यानंतर किती छान आणि प्रसन्न वाटतं. दोघं जण पण खूप खुश होते. हे 3 जनरेशन चालल्यात. बाबा, मुलगा, मी नातू. पण असं फॅमिली सोबत कधी कधी बाहेर जायला खूप मस्त वाटतं. तरी आद्वीला दोघांना पण भंडारा उधार खूप आवडतो आणि आम्हीही भंडारा टाकला. आद्वीन स्वराज्य, माझी सासू सासरे आणि आम्ही दोघं जण. छान वाटतं मंदिरात वगैरे असं. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये थोडंफार वेगळं काहीतरी आयुष्यामध्ये पाहिजे ना. रोज तेच तेच बघून पण कंटाळा आलेला असतो. कधी तर देवाच्या दारामध्ये गेलो छान वाटतं. आणि आमचा फॅमिली फोटो खरंच छान वाटलं आम्हाला मंदिरात जाऊन वगैरे. तरी आता आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये जातोय, नदीच्या कडेला येते. पण आद्विकाचं खूप हट्ट, हे पाहिजे ते पाहिजे. मी तसंच त्यांना घेऊन एक थोडीफार खेळणे घेतले दोघांना आणि हे जे छोटे छोटे बलून्स निघतात ते फेसामधून ते घेतलं. दोघं खूप खुश झाली. आणि चला आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहोत. तरी सर्वांनी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला बाय, भेटू परत आपण.